Good morning, friends. Today we are here with a new lesson. The name of this lesson is The Story of Tea. The story of tea, how tea is famous in the world and how it is the largest consuming beverage in the world. You all know. म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे टी एक सर्वात जास्त प्रसिद्ध, जगभरात प्रसिद्ध असं पेय आहे. ते मोठ्या प्रमाणात सर्व विश्वात पिलं जाते पाण्यानंतर. पाणी सर्वात आधी आपण पितो, रोज आपली गरज आहे पाणी. पण पाणीनंतर जर सर्वात जास्त पिणारं जर कोणतं ड्रिंक असेल तर ते कुठलं आहे? दॅट इज द टी. ॲज यू ऑल नो, टी इज इट डज नॉट रिक्वायर एनी आयडेंटिटी. याला कोणाची ओळख असण्याची गरज नाही आहे. सो टुडे आफ्टर द वॉर्मिंग अप सेशन, we had already completed our warming up session in the last period. Today we are going to learn this lesson. Okay, so let's start the lesson. So the lesson name is Story of Tea. Story of tea, चहाची कथा. Story of tea म्हणजे काय ते? चहाची कथा. तर चहाबद्दल आपण आज शिकणार आहोत. So let's begin the lesson. Let's start the lesson from. So let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? म्हणजे ते विचारत आहे. आपण पहिलं सर्वात सुरुवात त्याची प्रश्नापासून करू एक, की तुम्ही सांगू शकाल की 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 कोणतं असं ब्रिव्हरेज आहे, कोणतं असं पेय आहे. बेवरेज म्हणजे पेय, जो जगामध्ये पाण्यानंतर सर्वात जास्त कन्झ्युम केलं जातं. कन्झ्युम म्हणजे घेतलं जातं. तर ॲज यू ऑल नो, इट इज द आन्सर इज टी. द आन्सर इज tea. That in the world the most widely consumed beverage in the world is tea after water. चहा नंतर जर कोणतं सर्वात जास्त पिणारं जे पेय असेल ते कोणतं आहे? टी. सो समजलं. आता बघूया. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस द आन्सर. बहुधा प्रत्येकाने खूप विद्यार्थ्यांनी याचं उत्तर गेस केलं असेल. त्याचं उत्तर आहे द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. The fresh aromatic brew with which people like to begin their day. म्हणजे द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड म्हणजे सर्वात प्रसिद्ध, खूप जास्त प्रसिद्ध असं जगातील जर कोणतं पेय असेल तर ते कुठलं आहे? टी. वाय इट इज फेमस? बिकॉज इट इज फ्रेश. ते एकदम ताजं असते. त्याची जर फ्लेवर असते ॲरोमॅटिक असते. ॲरोमॅटिक म्हणजे सुगंधित. ॲरोमॅटिक म्हणजे काय? ते सुगंधित. आणि इट इज ब्र्यू. ब्र्यू म्हणजे उकळून तयार केलेलं, बॉईल करून त्या इथं दिलेलं आहे. ड्रिंक मेड बाय बॉइलिंग ऑर कीपिंग समथिंग इन हॉट वॉटर फॉर सम टाईम. मीन्स आपल्याला माहिती आहे आपण चहा गरम पाण्यात उकळून तयार करतो. त्याच्यामुळे त्याचं जो फ्लेवर आहे, त्याचा जो टेस्ट आहे ते आणखी निखरून येते. आणखी आपल्याला ते पिण्यास काय वाटते? त्याची ताजेतवानं वाटते. ते पिल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटते, ॲरोमॅटिक वाटते. विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. म्हणजे लोकांना आपला दिवस सुरू करण्यासाठी हे जे पेय आहे टी, हे खूप जास्त आवडतं. कारण की याच्यासारखं दुसरं आपल्याला एनर्जेटिक रिफ्रेशिंग ड्रिंक कुठलंच नाही. यू नो दॅट दिस इज द व्हेरी फ्रेश अँड ॲरोमॅटिक ब्र्यू विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे बिकॉज ऑफ इट्स फ्लेवर. It has a refreshing astringent flavor. It has रिफ्रेशिंग म्हणजे उत्साहवर्धक टेस्ट आहे त्याचं. कसं टेस्ट आहे? ज्याच्यामुळे आपल्याला उत्साह मिळतो. आपण जेव्हा अभ्यासाला वगैरे बसतो आणि आपल्याला कधी झोप आली तर आपण हे जे म्हणजे टी आहे, जे आपल्याला आई म्हणते करून देऊ का, तर ते एक उत्साहवर्धक असते. ॲस्ट्रिजंट म्हणजे शार्प, एकदम तीव्र असते, कडक असते फ्लेवरमध्ये. आणि त्याच्यामुळे आपल्याला एकदम काय वाटते? एकदम थोड्या वेळासाठी आपल्याला थोडीशी शक्ती आल्यासारखं वाटते. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रिविंग म्हणजे उकडून तयार केलं जातं. दॅट इज बाय इन्फ्युजिंग in the boiling water the leaves and the shoots of a plant whose botanical name is Camellia sinensis. His botanical name म्हणजे वनस्पतीशास्त्रामध्ये याचे नाव आहे कॅमेला सिनेन्सिस. आणि हे इन्फ्यूज केलं जाते म्हणजे याची क्रिया जे ब्रीव करून त्याचा जो अर्क आहे, ते पानाचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरवला जातो. आपण पाहतो, आपण चहापत्ती जेव्हा टाकतो तर त्याचा पूर्ण अर्क आपण त्या पाण्यामध्ये काही काळ तर इन्फ्युजिंग म्हणजे अर्क उतरवण्याची क्रिया करतो आपण त्याच्यामध्ये आपण काही पानं टाकतो किंवा काही शूट्स ऑफ प्लांट. शूट्स म्हणजे त्याची जो अंकुर आहे ते टाकतो. त्याच्यामुळे ते चहा आहे ते आणखी जास्त फ्लेवर त्याच्यामध्ये निर्माण
होतं. दिस इज द थिंग विच the botanical name is Camellia sinensis, and it is made by brewing in a boiling water, and is also infused so that the flavor should also increase. The flavor should also increase because of for that we should infuse the leaves into the boiling water. ठीक आहे. द लीव्ज आर फर्स्ट ड्राईड. सर्वात पहिले याची प्रक्रिया पहा. सर्वात पहिले तर पानांना ड्राईड केलं जाते. क्युअर्ड म्हणजे त्याला जतन केलं जाते आणि अँड प्रोसेस बिफोर पॅक्ड अँड सोल्ड टू एस. म्हणजे आपल्याला विकण्यापूर्वी त्या पानावर भरपूर क्रिया केली जाते. म्हणजे पहिले त्याला सुकवलं जाते, त्याचं जतन केलं जाते व नंतर त्याच्यावर प्रक्रिया करून नंतर त्याला पॅक करून ते मार्केटमध्ये सोल्ड म्हणजे विक्रीसाठी येतं. तर हे असं टीचं प्रोडक्ट आहे ज्याला प्रक्रिया करून तयार केलं जातं आणि आपण ते आपल्याला विकण्यास ते काय असतं तयार असतं. दिस इज द फर्स्ट पॅराग्राफ ऑफ दिस chapter. And this they had tell the importance of tea, how tea is the most popular beverage in the world. We had seen in this paragraph, and why it is so popular because of its fresh aromatic brew which people like to begin their day with tea because of this aromatic and fresh flavor. It has a refreshing and astringent flavor. Refreshing means utsavardhak. It makes our body fresh. It fills our body fresh and we feel happier after drinking this tea. And the tea is made by brewing. You have to brew it, okay? And its botanical name is Camellia sinensis. The leaves and the process when it comes to us, first the process is it is dry, cured and processed. So this is the meaning of first triangle. Let's start with the second paragraph. So here is the question. You have to solve this question. From the answer you will get the answer in the paragraph. How is tea beverage? How is tea the beverage made? टी कशी बनवली जाते, चहा कसं बनवलं जाते, त्याचं उत्तर you can find in the first paragraph. We just learned that paragraph, okay? We'll see the second and second question is also from the first paragraph. How is tea that is packed and sold to us? चहा जो आहे त्याला कसं पॅक आणि सोल्ड केलं जाते आपल्यापर्यंत याच्या पूर्वी, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये उत्तर मिळेल. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climate. Camellia sinensis जो आहे म्हणजे चहा जो आहे ते एक सदाहरित वनस्पती आहे. सदाहरित म्हणजे 12 महिने म्हणजे आपल्याला दिसणारी म्हणजे उगवणारी वनस्पती आहे. दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंध जो भाग आहे त्या भागामध्ये किंवा समशीतोष्ण प्रदेशामध्ये मिळणारी एक सदाहरित वनस्पती आहे. ट्री प्लांट रिक्वायर्स ॲटलीस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रिफर ॲसिडिक सॉईल. म्हणजे वर्षामध्ये याला कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते, पावसाची आवश्यकता असते. आणि याला जमीन जो आहे ते ॲसिडिक पाहिजे, आम्लयुक्त माती याला आवश्यकता असते याची वाढीसाठी. जर आम्लयुक्त, ॲसिडिक म्हणजे आम्लयुक्त जर माती असेल तर याची वाढ हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन द स्लोप ॲट इव्हॅल्युएशन्स ऑफ अप टू 1500 meters. It is such said that the tree plants grow slowly and acquire richer flavor at its height. म्हणजे असं म्हटलं जाते की जर जगातील जर सगळ्यात म्हणजे चांगले जर टी इस्टेट बघितलं आहे तर ते जे पर्वत आहे त्याच्या पायथ्याशी असते. कुठं असते? पर्वताच्या स्लोप म्हणजे पायथ्याशी असते. आणि इव्हॅल्युएशन म्हणजे उंच ठिकाणी असते, उंच जागेवर असते. अप टू 1500 meters म्हणजे समुद्र सपाटीपासून तर 1500 मीटरच्या उंचीवर जे पर्वत रांगा असते त्याच्या उतारावर हे जो प्लांट्स आहे ते तुम्हाला दिसेल. आणि हे जे प्लांट्स आहे ते हळूवार पद्धतीनं त्याची वाढ होते आणि त्याच्यामुळे त्याची जो टेस्ट आहे, फ्लेवर आहे, चव आहे ते त्या म्हणजे जे पहाडी प्रदेशामध्ये
त्याची चव जो आहे ते वाढते, त्याच्यामुळे ते आपल्याला आपल्या इथे दिसणार नाही महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला ते जे असम वगैरे आहे राज्य, दार्जिलिंग जो पर्वतीय क्षेत्र आहे, नॉर्थ ईस्टचे प्रदेश आहे, निलगिरीचे पर्वत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ह्या मोठ्या प्रमाणात याचं म्हणजे प्रदेश दिसून येईल, टी ग्रोईंग सेक्टर दिसून येईल. ठीक आहे, तर आता आपण बघूया. तर हे पहा, हे कशा पद्धतीनं इथे तुम्हाला दिसत आहे की हे जे प्रदेश आहे ते उंच टेकड्यावर आहे आणि इथे पूर्ण टीची शेती केली जात आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं असतं. When the plants mature, only the top 1-2 inches of the plants are picked. म्हणजे याचा अर्थ काय होते, जेव्हा प्लांट्स मोठं होते, वाढ होते त्याची त्या झाडाची, त्यावेळेस त्याच्यातले फक्त 1 ते 2 इंच जो असते तेच फक्त तोडले जाते. तेच पानं किंवा तेच जे प्लांटचा जो भाग आहे तो तोडला जातो, पूर्ण प्लांट तोडला जात नाही. दिस बर्ड्स अँड लीव्स आर कॉल्ड फ्लशेस. म्हणजे हे जे बर्ड्स आहे, बर्ड्स म्हणजे अंकुर, बर्ड्स म्हणजे काय ते अंकुर, आणि जे पानं आहे त्याला पालवे म्हणतात. फ्लशेस म्हणजे पालवी, जे छोटे छोटे पालवी येतात ते म्हणतात. ए न्यू फ्लश अपीयर्स ऑन प्लांट एव्हरी 7 to 10 days. म्हणजे तोडी केल्यानंतर पुन्हा 7 ते 10 दिवसांनी नवीन फ्लश म्हणजे नवीन पालवे त्याला येतात. ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन, ज्या वेळेस हंगामाचा वेळ असतो, ज्या वेळेस वाढीचा सीझन असतो, पीक म्हणजे वाढीचा वेळ, तर त्या सीझनमध्ये आपल्याला 7 ते 10 दिवसामध्ये पुन्हा त्याच्यावर पालवी येताना दिसतात. तर हे अंकुर जो आहे, हे छोटे छोटे पानं जो आहे ते 1 ते 2 इंचेसचे ते आपल्याला तोडावे लागते. पूर्ण प्लांट्स आपण तोडत, ते तोडण्याची सुद्धा याच्यामध्ये पद्धत आहे. तर हे खरोखर एक म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि आपल्याला समजण्यासारखी गोष्ट आहे. लेफ्ट टू ग्रोन ऑन इट्स ओन, द टी प्लांट्स मे ॲक्च्युली ग्रो इनटू ए स्मॉल ट्री. हळूवारपणे हे जो टी प्लांट्स आहे एक छोट्या झाडामध्ये याचं रूपांतर होते. बट इन ऑल टी गार्डन द प्लांट्स आर प्रून्ड म्हणजे छाटणे. प्रून म्हणजे त्याची छटाई करणे. आपण कसं झाड कापत नाही का पावसाच्या सीझन, छाटणे. प्रून अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet. म्हणजे त्याची हाईट जास्तीत जास्त 3 फुटाचा वर ठेवली जाते. टू इनेबल इझी प्लकिंग ऑफ लीव्स. म्हणजे का बरं 3 फुटाचा वर त्याची हाईट होऊ देत नाही, कारण की जर त्याची हाईट 3 फुटाचा वर झाली तर त्याला जे तोडणं मुश्किल होईल. त्याच्यामुळे आपल्याला इझिली त्याला तोडता आलं पाहिजे, म्हणजे सोप्या पद्धतीने त्याला तोडता आलं पाहिजे, म्हणून त्याची हाईट जो आहे ते 3 फुटापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त होऊ दिली जात नाही. 3 feet होऊ दिली जाते. ठीक आहे. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. म्हणजे जो टी आपण विकत घेतो ते 3 पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलं जाते, क्लासिफिकेशन केलं जाते. अकॉर्डिंग वी हॅव आसाम टाईप ऑफ टी, म्हणजे त्याच्या लीफ साईज म्हणजे पानावरून त्या टीची ओळख केली जाते. म्हणजे त्याचं वर्गीकरण जो आहे ते कशावरून केलं पाहिजे, तर पान छोटं असेल, पान खूप मोठं असेल किंवा पान एकदम लहान असेल तर त्याच्यावरून त्याची वर्गीकरण केलं जाते, लीफ साईजवरून. लीफ म्हणजे पानाची जो साईज आहे त्याच्यावरून. अकॉर्डिंगली वी हॅव आसाम टाईप ऑफ टी. तुम्हाला माहीत आहे भारतामध्ये आसाममध्ये मोठ्या प्रमाणात टीचं उत्पादन केलं जातं. कॅरेक्टराईज बाय द लार्जेस्ट लीव. आसामचे जो टीचे पानं आहेत ते एकदम मोठे असतात, साईजमध्ये ते कसे असतात, एकदम मोठे असतात. चायना कॅरेक्टराईज बाय स्मॉलेस्ट लीव. चायनामध्ये जो भेटणारे टी आहे, जो टीचे पानं आहे ते एकदम लहान पद्धतीचे असतात. कंबोड कॅरेक्टराईज बाय इंटरमिजिएट साईज. म्हणजे कंबोडिया आहे देश, त्या देशामध्ये मिळणारे जो चहाचे पानं आहे त्याची साईज मध्यम असतात. आसाममधले एकदम मोठं असतात, चीनमधले लहान असतात व कंबोडियामध्ये भेटणारे जो चहाचे पानाची साईज असतात ते मध्यम याची असतात. तर अशा पद्धतीनं आपण त्यांची क्लासिफिकेशन करू शकतो अकॉर्डिंग टू द साईज ऑफ टी लीफ. मीन्स आसाम टी लीफ इज लार्जेस्ट leaves size of leaves, and China is the smallest size of leaves, and Cambodia is the intermediate size of leaves, by which we can easily identify that which type of leaves are considered or from which country. Okay, next we have 3 very different distinct and different tea growing regions in India. In India we have 3 very distinct म्हणजे भिन्न म्हणजे वेगळे
डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. 3 वेगवेगळे भारतात चहाचे प्रोडक्शन करणारे, उत्पादन करणारे भाग आहे. ईच ऑफ दिस रिजन इज फेमस फॉर स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्यूस. आणि प्रत्येक जो प्रदेश आहे ते प्रसिद्ध आहे आपल्या विशिष्ट प्रकारच्या चहाच्या उत्पादनासाठी. विच आर युनिक इन टेस्ट. ते एक युनिक अन्यसाधारण पद्धतीनं चवीमध्ये असतात. त्याचा जो सुगंध आहे, त्याची जो स्ट्रेंथ आहे, ताकद आहे व त्याची जो चव आहे, याच्यासाठी ते एकदम युनिक आहे. म्हणजे तिन्ही जर प्रदेश आपण जर वेगळे केले तर प्रत्येकाची चव, प्रत्येकाचा सुगंध, प्रत्येकाचं स्ट्रेंथ, प्रत्येकाचं फ्लेवर हे काय असते वेगळं आहे. म्हणून हे तिन्ही जे टेस्ट आहे चहाचे ते बिलकुल एकमेकापासून वेगळे आहे. द 3 रिजन्स आर. आता हे 3 प्रदेश कुठला आहे तर दार्जिलिंग आहे नॉर्थ ईस्टर्न इंडियामध्ये. पहिलं आहे दार्जिलिंग जे नॉर्थ ईस्टर्न इंडियामध्ये आहे ते आहे. दुसरं जो आहे आसाम आहे ते पण नॉर्थ ईस्ट इंडियामध्येच आहे. आणि तिसरं आहे निलगिरीज इन साऊथ इंडिया. म्हणजे दक्षिण भारतामध्ये निलगिरीजमध्ये हे निलगिरीच्या पर्वतावर हे पाहायला भेटते. आणि आसाम नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये 2 ठिकाणी भेटते, एक आसाममध्ये आणि एक दार्जिलिंगमध्ये. तर ह्या 3 ठिकाणी भारतामध्ये चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेताना आपल्याला दिसते. आणि ह्या तिन्ही ठिकाणची जो चव आहे, सुगंध आहे हे वेगळी आहे. आणि तिन्ही याची आपल्याला उत्साहवर्धक चव आपल्याला पाहावयास मिळते. ठीक आहे. तर मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. खूप लोक असं मानतात की एक उत्साहवर्धक पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट, फॅट्स ऑर प्रोटीन. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन्स नसते. व्हॉट गिव्स टी इज स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनाइन ॲज वेल ॲज कॅफिन विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. म्हणजे याच्यामध्ये काय असते तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स वगैरे नसतात. पण टी हॅज अ स्पेशल म्हणजे एक विशिष्ट आणि डिस्टिंक्टिव्ह म्हणजे एक वेगळी चव असते. ते कशामुळे येते तर फेनाईन नावाचं एक द्रव्य त्याच्यामध्ये असते. ॲज वेल ॲज कॅफिन म्हणजे चहामध्ये पानामध्ये जो उत्तेजक द्रव्य असते त्या पानामध्ये एक असं एक द्रव्य असते जो आपल्याला एक रिफ्रेशिंग, एक उत्साहवर्धक, एक आपल्याला म्हणजे फीलिंग देते, आपल्या मनामध्ये एक ताकद निर्माण करते. आणि इट इज ए स्टिम्युलेटिंग क्वालिटी. ड्रिंक कशी आहे स्टिम्युलेटिंग म्हणजे उत्साहवर्धक, उत्तेजक निर्माण करते. ते पिल्यानंतर लगेच आपल्याला एक ताकद तरतरी आल्यासारखं वाटते. तर ते देणारी एक ड्रिंक आहे जे आपल्याला चहामधून मिळत असतं. तर दिस इज द फर्स्ट पार्ट वी हॅड सीन टुडे. वी हॅव टू from this first part we had known where in India we find tree production and which are the types of tea which we can find in India. ते आपण आता बघितलं आहे. याच्यातले काही कठीण शब्दांचे अर्थ आपण बघूया. ते कठीण शब्दांचे अर्थ आपल्याला बघायचे. तर मित्रांनो हे काही कठीण शब्दांचे अर्थ आहे ते तुम्ही लिहून घ्या. ब्रिबेरेज म्हणजे पेय, रिफ्रेशिंग म्हणजे उत्साहवर्धक, ॲरोमॅटिक म्हणजे सुगंधित. तर हे सगळे मी काही म्हणत नाही, हे तुम्ही आपल्या मनाने याला पॉज करून तुम्ही याला लिहू शकता. आणि याच्यावर आधारित काही टेस्ट मी तुम्हाला देतो. ते 2 प्रश्न तुम्ही आजच्या याच्यात सोडून पहा. 3 डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. 3 वेगळ्या पद्धतीचे जो प्रदेश आहे भारतामध्ये टी उत्पादन करणारे त्याचे नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे कॅरेक्टरायझेशन ऑफ टी लीफ. चहाचे साईज कसे आहे ते तुम्हाला इथं लिहायचं. आताच आपण चहाची साईज बघितली. हे दोन्ही प्रश्न तुम्ही सोडून पहा आजच्यासाठी. पुढचा भाग आपण पुढच्या याच्यात घेऊ. त्याच्यापूर्वी आणखी त्याच्यामध्ये काही प्रश्न आहे. हे 4 प्रश्न इथं दिलेले आहे. वेअर आर टी इस्टेट्स लोकेटेड म्हणजे टी इस्टेट कुठं आहे भारतामध्ये. वाय आर टी प्लांट्स प्रून. का बरं चहाचे जे वनस्पती जे झाड आहे त्याला छाटलं जाते. हे प्रश्नसुद्धा सोडवून पहा आणि पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या ह्याच्यात घेऊया. ठीक आहे.